नमस्कार. जय महाराष्ट्र पब्लिक. तर सरकारची नवीन अपडेट आली आहे. महिलांसाठी आणखी एक योजना सरकारने काढली आहे, ती म्हणजे फ्री शिलाई मशीन योजना. तर त्याबाबत आपण आणखी माहिती घेऊयात की मोफत शिलाई मशीन योजना ही सर्व महिलांना मोफत मिळणार आहे. त्यासाठी कोण कोण पात्र आहे याबाबत आपण आज डिटेलमध्ये माहिती घेऊयात. तर या महिलांनाच मिळणार मोफत शिलाई मशीन योजना आणि 10,000 रुपये. पहा पात्र महिलांची याद्या. तर त्याबाबत आपण आणखी माहिती घेऊयात. तर महिलांसाठी सरकारने काढलेले आहे की आर्थिक विकासाच्या प्रवासात सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा शिलाई मशीन योजना. ही योजना देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलते. या लेखात आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर योजनेची पार्श्वभूमी जी आहे ती पंतप्रधान विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. विशेषतः महिला आणि युवकांना लक्ष्य करून ही योजना राबवली जात आहे. शिलाई मशीन हे एक असे साधन आहे जे घरबसल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करू शकते. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत होते. तर मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे. हे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मजबूत पाया सरकारने प्रदान केला आहे. तर प्रमाणपत्राबद्दल म्हणजे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र त्यांच्या कौशल्याची ओळख म्हणून काम करते आणि भविष्यात रोजगाराच्या संधी मिळवण्यास मदत करू शकते. आर्थिक प्रोत्साहन म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात 15,000 रुपयाची प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाते. ही रक्कम त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरता येते. तर त्यानंतर स्वयंरोजगार निर्मिती या योजनेमध्ये प्राथमिक उद्दिष्ट हे आहे की गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. शिलाई मशीनच्या माध्यमातून ते घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतात. तर आर्थिक सबलीकरण म्हणजे लाभार्थ्यांना स्वतःचे उत्पन्न निर्माण करण्यासाठी जी क्षमता देऊन ही योजना त्यांच्या आर्थिक सबलीकरण करते. त्यामुळे ते इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वावलंबी बनतात. तर कौशल्याचा विकास म्हणजे प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही योजना लाभार्थ्यांचे कौशल्य विकसित करते. हे कौशल्य त्यांना केवळ स्वयंरोजगारासाठी नव्हे तर इतर रोजगारांच्या संधीसाठी उपयुक्त ठरते. महिला सशक्तीकरण विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील महिलांना लक्ष्य करून ही योजना सरकारने काढली आहे. तर या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे आणि त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. तर त्याची उत्पन्न मर्यादा आहे की अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असावे. हा निकष योजनेचा लाभ खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. त्यासाठी वयोमर्यादा आहे ते म्हणजे अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की योजना प्रौढ नागरिकांना लक्ष्य करते जे कायदेशीररित्या व्यवसाय सुरू करू शकतात. व्यावसायिक स्थिती अर्जदार सरकारी कर्मचारी किंवा राजकीय पदावर असू नये. याचा उद्देश आहे की योजनेचा लाभ बेरोजगार किंवा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना मिळावा. तर कागदपत्रे त्यासाठी जी लागणार आहेत ती म्हणजे अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे ही की यात आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते विवरण, उत्पन्नाचा दाखला इत्यादींचा समावेश असू शकतो. तर हे अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे हे तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करतील. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया आहे ते म्हणजे ऑनलाईन अर्ज. इच्छुक अर्जदारांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. माहिती भरणे अर्जात मागितलेली सर्व माहिती अचूक आणि सत्य भरावी. कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्यात. अर्ज सबमिट करणे सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करावा. पडताळणी संबंधित महिला विभागाकडून अर्जाची पडताळणी केली जाईल. निवड प्रक्रिया ही पात्र अर्जदारांची निवड केली जाईल आणि त्यांना पुढील प्रक्रियेबद्दल सरकार अपडेट देत राहील. तर त्यामध्ये योजनेचे महत्त्व असे आहे की पंतप्रधान विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही केवळ एक मशीन देण्यापुरतीच मर्यादित नाही. ती एक संपूर्ण पॅकेज आहे जे लाभार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक प्रदान करते. मशीन प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि कौशल्य विकास या योजनेचा महत्त्वाचा टप्पा आहे. या योजनेचे यश मोजण्यासाठी केवळ वितरित केलेल्या मशिनांची संख्या महत्त्वाची नाही तर त्यातून निर्माण झालेले स्वयंरोजगार, सुधारलेली जीवनमान आणि समाजात आलेले सकारात्मक बदल हे खरे निकष आहे. तर सरकारने आणखी योजना महिलांसाठी काढलेल्या आहेत त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर देत राहील. धन्यवाद.